तर एक प्रश्न होता, जो वारंवार मी पाहिला होता, की विचारतायत. तो आता आठवला म्हणून त्याच्यामध्ये ह्या कन्व्हर्सेशनच्या मध्ये विचारतो, की आपण खूप वेळेला कोणाकडे जातो, कोणाच्या घरी जातो, रिलेटिव्हज असू दे कोणाच्या पण, तेव्हा तिथे एक एंट्री करण्याच्या आधी आहे ना, एक पाटी असते. हे स्वामींचे घर आहे बरोबर. किंवा मी स्वामींच्या घरात राहत आहे. अशा पाट्या लावलेल्या असतात. तर ते कितपत योग्य आहे? ते असं लावणं गरजेचं आहे का? चांगला प्रश्न आहे. मी सुद्धा ही गोष्ट अनुभवतो. ओके. इव्हन माझ्या घराच्या पाटीवर सुद्धा हेच लिहिलेलं आहे. ओके. हे स्वामींचं घर आहे. हां. मला एक सांगा, तुम्ही एका अशा घरात राहत आहे, जे घर खूप वीक आहे, मोडकेला आलेलं आहे, किंवा त्या घराच्या भिंती खूप वीक आहेत किंवा छप्पर ठीक नाही आहे. आणि एक असं घर आहे ज्याच्या भिंती खूप स्ट्रॉंग आहेत, छप्पर स्ट्रॉंग आहे, दरवाजा स्ट्रॉंग आहे, सर्व काही चांगलं आहे. कुठला घर जास्त प्रिफर कराल? ऑब्विसली जो चांगला आहे तोच प्रिफर करणार. म्हणजे या शब्दाला वाचताच तुम्हाला कळतं की इथे कुठली अशी शक्ती आहे जी तुमच्या प्रोटेक्शनसाठी उभी आहे. ओके. त्या घरामध्ये पाय टाकताच तुम्हाला वाटेल की स्वामी आलेत माझ्या स्वागताला. ओके. त्या घरातला प्रत्येक कोणा वाटेल इथे स्वामीमय वातावरण आहे. ती एनर्जीच वेगळी असेल, तो फील वेगळा असेल, ते आपलं पण वेगळं असेल. ती माता आहे, ते वडील आहेत, ते आपलं पण वाटेल तुम्हाला. हा फील येण्यासाठी घराच्या समोर उभा असतानाच आपल्याला ते वाचता येईल, हे स्वामींचं घर आहे. तो मंदिराचा फील येईल तुम्हाला. या स्वामींच्या मठामध्ये मी एंट्री करत आहे. इथे प्रोटेक्शन करता माझे स्वामी आहेत. बरोबर. माझ्या अंगावर काटा आला आता की कारण का मी खूप वेळा पाहिलंय आणि प्रश्न पण होते ते. तर ते लावणं चांगलंच आहे बघायला गेलं तर. खूप छान सर. पण सर काही भक्तांचे असे प्रश्न होते, काही भक्त बोलतात की आम्ही सर्व करतो स्वामींसाठी, पण तरी सुद्धा आमच्यावर संकट काय येतात मग? याविषयी मी एक गोष्ट सांगू शकेल. स्वामींचं नाव घेतलं म्हणजे संकट टळलं असं नाहीये. स्वामींचं नाव घेतलं म्हणजे तुम्हाला आतून एक जोश निर्माण होईल, एक ताकद निर्माण होईल की मी आहे पाठीशी. ओके. संकटात आवाज दिल्यावरती स्वामीमय जी ऊर्जा निर्माण होते ती तुम्हाला त्या त्रासाशी लढायला ताकद देत असते. ओके. स्वामींचं नाव घेतलं म्हणजे संकट बिलकुल संपत नाही, पण त्या संकटामध्ये कसं उभं राहायचं, त्या गोष्टींशी कसा प्रहार करायचा, 2 हात कसे करून पुढं कसं जावं, हे स्वामी शिकवतात. ओके. जर प्रत्येक वेळेस स्वामीच जर करायला लागले तर आपल्या जन्माचा उपयोग काय ना? कदाचित ते जे संकट आहे ते इन ऍक्च्युअल तुमचं शुद्धीकरण करायला आलेलं संकट आहे, जे तुम्हाला चार्ज करणार आहेत. हे का नाही समजत आहात? सोन्याच्या वरती इतके प्रहार केल्याच्या नंतर एक चांगलं शुद्ध सोनं मिळतं ना. बरोबर. हिऱ्यावरती किती प्रहार होत असतील, किती डिग्रीला त्याला तापवलं जात असेल, किती वेळेला त्याला काटछाट केली जाते. म्हणजे इतकं प्रहार केल्याच्या नंतर एक सुंदर असा हिरा मिळतो ना, तसाच तो भक्त सुद्धा तयार होत असतो. म्हणून संकटाचे हे जे काय चालू होतात ना, ते त्याच्यातून जाणं सुद्धा एक चांगली मजा आहे. संकट येणं पण गरजेचं आहे. तोवरती तो खरा भक्त तयारच होऊ शकत नाही. नाहीतर प्रत्येक वेळेस तो डिपेंडंट राहील. आहेत ना स्वामी. तेच होतं की काही वेळेला बघितलं की बोलतात ना की काही आलं तरी नाही स्वामी बघून घेतील, स्वामी आहेत. मग आपण पण काहीतरी केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी, तेव्हा स्वामी उभे राहतील. अगदी बरोबर. जर आपण स्वामींची भक्ती वगैरे केली, सर्व करतो, स्वामींबरोबर बोलतो पण किती वेळेला काही गोष्टी पण आपण खरोखर स्वामींबरोबर जोडले गेले आहोत की नाही, हे कसं ओळखायचं? नक्कीच सुंदर प्रश्न आहे. आपण 2 टाईपचे लोक असू शकतात. एक फक्त स्वार्थासाठी जगतोय, बरोबर, आणि एक अध्यात्मामध्ये उतरलाय, जो स्वामीमय झालेला आहे. जो स्वार्थासाठी जगतोय ह्याचं जगणं फक्त असं असेल की तो फक्त स्वतःसाठी करतोय, स्वतःच्या फायद्यासाठी. जगाशी त्याला घेणं देणं नाहीये. ओके. आणि तो फक्त पैसा करत जगतोय. पण जो व्यक्ती अध्यात्मामध्ये उतरलाय, जो स्वामींशी जोडला गेलेला आहे, त्याला मीपणा नसेल. ओके. तो फक्त इतरांचं कसं चांगलं करता येईल त्याच्यावरती काम करेल. तो निस्वार्थ असेल. बरोबर. जसं पैसा करणारी व्यक्ती फक्त बाह्य जगामध्ये जगते ना,
ही व्यक्ती स्वतःच्या आत्म्यामध्ये उतरून काम करेल. हम्म. तो आतून येणारा आवाज ओळखेल. हम्म. एखादं संकट आलेलं आहे, त्यासाठी तो काय करू शकतो हा तो पहिला विचार करेल. ओके. हा फरक असेल जो स्वामींशी खरा जोडला गेलेला भक्त असेल. तुम्ही स्वामींबद्दल खूप आम्हाला चांगली माहिती दिली आहे, खूप सांगितलं. लोकांना पण त्याच्यावरून या पॉडकास्टवरून मागच्या पॉडकास्टवरून खूप काही समजलं. समजा कधी की स्वामींची तुम्ही एवढी सेवा करताय, लोकांचं चांगलं करताय, स्वामी प्रसन्न झाले आणि तुमच्या समोर आले, तर तुम्ही काय मागाल त्यांच्याकडे पहिलं? खरं सांगू ना, हां. तर स्वामींनी मला इतकं काय दिलंय ना, की मला काही मागायची गरज नाही पडत. हां. पण थोडक्यात सांगायचं झालं तर मी एक म्हणेल, की मी त्यांच्याकडे ना कधी पैसा मागणार, ना कधी समृद्धी, ना यश, या भानगडीत मी पडणार नाही. हां. कारण मला एक गोष्ट कळालेली आहे, की या सगळ्या ना सेकंडरी गोष्टी आहेत. गरजेच्या आहेत, हां. पण या गोष्टी सेकंडरी आहेत. बरोबर. यश महत्वाचं आहे, हम्म. पण त्याहून महत्वाचा आहे तो म्हणजे मार्ग. हम्म. मी स्वामींना एकच विचारेन, स्वामी मी योग्य मार्गावरती चाललोय ना? मी ओके. चुकीच्या मार्गावर तर नाहीये ना? जर चुकीच्या मार्गावर असेल तर आत्ताच मला सांगा स्वामी. कारण मला लोकांच्या जीवनातला ना प्रकाश बनायला आवडेल. हम्म. माझ्यातला अहंकार कधी जागा झाला नाही पाहिजे, की मी लोकांचं भलं करतोय, माझ्यामुळे होतंय. नाही. हम्म. लोक मला वास्तू कन्सल्टंट म्हणून समजतात, हम्म. पण मी लोकांना एवढंच सांगू शकेल, की मी फक्त लोकांना ती दिशा दाखवतो. बरोबर. आणि ती दिशा दाखवणारे ते म्हणजे स्वामी. अगदी बरोबर. मी त्याचा फक्त माध्यम बनतो. मी मीडियम आहे. हम्म. मी काहीच नाही इन ॲक्च्युअल. बरोबर. तर स्वामींना एकच सांगेल, की माझ्यातला तो अहंकार कधी मोठा नाही झाला पाहिजे आणि इतरांच्या जीवनामध्ये तो प्रकाश मी कसा बनवू शकेल ना, त्यासाठी मला फक्त मार्ग द्या. इतकंच. खूप छान सर. स्वामी स्वतःसाठी काही नाही. खरंय. बरोबर आहे. कारण का तुम्ही जेव्हा जसं बोललात, उल्लेख पण केलात, की तुम्ही जेव्हा एखाद्या व्हिजिटला वगैरे जाता, तर कुठे ना कुठे तो व्यक्ती पण स्वामींबरोबर कनेक्टेड असतो. मग तुम्ही एक मीडियम बनता त्यांच्यासाठी. खरंय. खरंय. स्वामीच तुमच्या मुखातून बोलल्यासारखं होतं त्यांना. येस. आपला अहंकार कधी मोठा नाही झाला पाहिजे. ज्यावेळेस आपला अहंकार मोठा होईल ना, त्यावेळेस आपल्यातला मी पण आपण विसरलेलो असू. मी कोण आहे हेच आपल्या लक्षात नाही राहणार. बरोबर. त्याने खूप काही दिलंय हो लोकांना, फक्त त्याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. तो खरा स्वामी भक्त. जाणीव ठेवली पाहिजे कुठल्याही गोष्टी, कोणीही असू देत मग तो. आपल्याला आपण कुठून कुठे गेलोय हे लक्षात असलं पाहिजे आणि कोणामुळे गेलोय. खूप छान सर.